नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आपण महिन्यामध्ये महादेवांचा अतिशय प्रिय आणि अतिशय उत्तम असं श्रेष्ठ असं व्रत जे असतं प्रदोष व्रत, त्याची माहिती घेणार आहोत. तर प्रदोष व्रत म्हणजे काय ते बघणार आहोत. सोबत या प्रदोषाचं जर तुम्हाला प्रदोष व्रत करायचं असेल तर किती प्रदोष करायचे, त्याचं उद्यापन कसं करायचं, त्याचप्रमाणे त्याची पूजा मांडणी कशी करायची, उपवास करायचा का, उपवास जर केला आपण तर त्यामध्ये कोणते फराळाचे पदार्थ, जर तुम्हाला व्यवस्थितपणे प्रदोष करायचं असेल तर कोणते फराळाचे पदार्थ वर्ज्य करायचे आणि कोणते ग्रहण करायचे, या सगळ्यांची माहिती म्हणजे थोडक्यात प्रदोष व्रतासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पूजा देखील खूप काही कठीण नाही, प्रदोष व्रतामध्ये करायची असते आणि अगदी साधी सोपी पूजा असते. पण या जो प्रदोष व्रत आहे याचं हे प्रदोष व्रताचं फळ जे आहे ते अनंत पुण्य देणारं फळ आहे. त्याचप्रमाणे आपल्या जन्माजन्मांतरीचे जे दोष असतात ते दोष या प्रदोष व्रतामुळे दूर होत असतात. तर आपण थोडक्यात प्रदोष व्रतासंबंधी थोडी माहिती घेऊया की प्रदोष व्रत म्हणजे काय. सर्वप्रथम सूर्यास्ताच्या 1 तास आधी, तर सूर्यास्ताच्या 1 तास आधी आणि सूर्यास्तानंतर 1 तास हा जो काळ असतो या काळाला प्रदोष काळ असे म्हणतात. आणि या काळामध्ये प्रदोषाच्या दिवशी म्हणजे एकादशी झाल्यानंतर द्वादशी आणि त्रयोदशी म्हणजे जी त्रयोदशीची ती तिथी असते त्या तिथीला म्हणतात प्रदोष. तर ह्याच्या सूर्यास्ताच्या 1 तास आधी आणि सूर्यास्तानंतर 1 तास या कालावधीमध्ये जर आपण भगवान शिवशंकरांची आराधना केली तर ती आराधना प्रदोष व्रत समजल्या जाते. सोमवारी जर का त्रयोदशी तिथी आली तर त्याला सोमप्रदोष असे म्हणतात. त्याचप्रमाणे जर शनिवारी प्रदोष तिथी म्हणजे त्रयोदशी आली किंवा प्रदोष आला तर त्याला शनी प्रदोष असे म्हणतात. मंगळवारी जर त्रयोदशी आली तर त्याला भौम प्रदोष असे म्हणतात. आणि इतर वेळी सोमवार, मंगळवार, त्याचप्रमाणे शनिवार हे वार सोडून इतर वारी जर का प्रदोष आला तर त्याला पक्ष प्रदोष असे म्हणतात. आणि या सगळ्या प्रदोषांमध्ये पक्ष प्रदोष हा अतिशय महत्वाचा असतो. आपल्याला प्रदोष व्रत कोणत्या प्रदोषाच्या दिवशी सुरू करायचं, तर आपल्याला जर का तुम्ही सोम प्रदोष आला किंवा शनी प्रदोष आला या दिवसापासून कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही प्रदोष व्रत सुरू करू शकता. प्रदोष व्रत हे सामान्य करून 13च्या पटीत करायचे असतात. म्हणजे 13 किंवा 13 दुने 26 अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे प्रदोष करायचे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे आपण साधारण व्रते 11, 21 असे करत असतो, पण प्रदोष व्रत हे 13च्या पटीमध्ये करायचे असतात. तर आपण प्रदोष व्रताची मांडणी कशी करायची, त्याची पूजा कशी करायची आपल्या घरच्या घरी हे आपण बघून घेणार आहोत. तर चला त्याआधी मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि पूजा मांडणी पण दाखवते. हे बघा, अशी सगळी ही पूजा मांडणीसाठी साहित्य घेतलं आहे. बेलपत्र घेतले आहे, 108 बेलपत्र घ्यायची आहेत. पांढऱ्या रंगाची, शुभ्र रंगाची फुले, इथे मी मोगऱ्याची फुलं घेतलेली आहे, पिवळी फुले, विड्याचे पानं, सुपारी घ्यायचं आहे. अभिषेकासाठी मी कच्चं दूध आणि पाणी याचं मिश्रण घेतलं आहे. त्याप्रमाणे महादेवांचं स्नान करण्यासाठी शुद्ध पाणी, हळदी, कुंकू, अक्षता, अष्टगंध आणि जी काही ऋतुफळे असतील ती ऋतुफळे. आपल्याला एक ताम्हण लागणार आहे आणि एक छान असा तांब्या आपल्याला भरून लागणार आहे, कारण यावर आपण पूजा मांडणी करणार आहोत. तर चला पूजा मांडणी मी तुम्हाला मांडून दाखवते आणि मग तुम्हाला सगळी सविस्तर माहिती सांगते. अशा प्रकारे आपल्याला साधी आणि सोपी पूजा मांडायची आहे. एक तांदळाची रास मांडायची, त्यावर 1 रुपयाचं नाणं आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश घ्यायचा. त्या कलशामध्ये 1 रुपये नाणं, त्यावर हळदी, कुंकू, फूल, अक्षता अर्पण करून त्या कलशातल्या पाण्याची पूजा करायची. कलशावर आपण नेहमी काढतो तसं स्वास्तिक आणि अष्टदिशांनी उभ्या बाजूने आपल्याला हे हळदी कुंकाचे बोटं ओढून घ्यायचे आणि त्यावर मग एक ताम्हण ठेवून आपल्याला त्यावर शिवलिंग स्थापित करायचं आहे. आता ह्या शिवलिंगाखाली मी एक बेलपत्र ठेवणार आहे, कारण शिवलिंगाचा आधी अभिषेक करायचा आहे म्हणून सध्या बेलपत्र नाही ठेवलं. आणि याच्यामध्ये तुम्ही आंब्याचे पानं किंवा विड्याचे पानं देखील ठेवू शकता आणि नाही ठेवले तरी चालतात, कारण महादेवांची पूजा ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने केली जाते. फक्त महादेवांना भक्ती अतिशय प्रिय आहे आणि प्रदोष व्रतामध्ये जर का आपण अशी पूजा केली, असा अभिषेक वगैरे केला तर खरंच तुम्हाला सांगते
या इतकं जे समाधान मनाला मिळतं ते कुठेही तुम्हाला मिळणार नाही. या पूजेवर घंटा आणि शंख ठेवण्याचं काम नसतं, कारण महादेवांच्या पूजेमध्ये शंखाचा वापर करत नाही. शंख आणि घंटा हे भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेमध्ये वापरतात. इथे तुपाचा दिवा लावलेला आहे. त्याचप्रमाणे ह्या 2 अशा समया लावलेल्या आहे. इथे डाव्या बाजूला गणपती बाप्पा म्हणजे एक विडा गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून ठेवलेलं आहे. आणि हे एक शिवयंत्र आहे माझ्याकडे आहे पूजेमध्ये, मी नेहमी ते ठेवत असते. आणि हे सिहोरवरून आणलेला रुद्राक्ष आणि कंकर शंकर आहे, त्यांची देखील मी प्रदोषाच्या दिवशी पूजा करत असते. अशी पूजा मांडणी करून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हातामध्ये अक्षता घेऊन भगवान शिवशंकरांना आवाहन करायचं. आणि जर तुम्ही पहिल्यांदा प्रदोष व्रत सुरू करत असाल तर आधी हातामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून संकल्प करायचा की तुम्ही किती प्रदोष व्रत हे प्रदोषाचं हे व्रत करणार आहे आणि महादेवांना ते अर्पण ते पाणी आपल्याला ताम्हण्यामध्ये सोडायचं. आणि त्यानंतर आपल्याला महादेवांना आपलं हे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण करून घेण्यास विनंती करायची. सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करून त्यांना या पूजेच्या ठिकाणी येण्याचं आवाहन करायचं. आवाहनार्थम अक्षतां समर्पयामी असं म्हणून. आणि यानंतर आपल्याला ही जी गणपती बाप्पांच्या नावाची जी सुपारी आहे याचं आपल्याला स्नान करायचं आहे. सर्वप्रथम स्नान करताना आपल्याला या सुपारीवर शुद्ध पाणी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम गंग गणपते नमः 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 ओम गंग गणपते नमः. त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा. त्यानंतर पुन्हा शुद्ध पाणी घेऊन आपल्याला ही सुपारी स्वच्छ करून पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण स्नान मांडलेलं आहे त्या ठिकाणी ठेवायची आहे. आता आपल्याला करायचं अष्टगंधम समर्पयामी. हळदी कुंकू अर्पण करायचं. एक लाल फूल बेलपत्र दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करायच्या. लाल फूल अर्पण करायचं. लाल फूल नसेल तर तुम्ही कुंकुवामध्ये भिजवून एखादं लाल पुष्प ते लाल रंग कसं करून देखील आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो. फूल अर्पण करायचं. अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं. गणपती बाप्पांच्या जवळ खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा. आता आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन झाल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांचं पूजन करायचं आहे. पुन्हा त्यासाठी आपल्याला थोड्याशा अक्षता अर्पण करून थम अक्षतां समर्पयामी असं म्हणायचं आणि हात जोडून त्यांना आपल्या पूजेच्या ठिकाणी येण्याची प्रार्थना करायची. त्यानंतर हे शिवलिंग आदराने व्यवस्थित उचलून आपलं जे ताम्हण आहे त्या ताम्हणामध्ये ठेवायचं आणि या शिवलिंगाचा आपल्याला अभिषेक करायचा. जर तुम्हाला वेळ असेल आणि तुम्हाला छान पूजा करायची असेल, तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल तर नित्यसेवेमध्ये जो रुद्राभिषेक दिलेला आहे आपण तो रुद्राभिषेक यावर करून घेऊ शकतो. पण जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही साध्या सोप्या मंत्रोच्चारणे देखील महादेवांना स्नान घालू शकता. ओम सौराष्ट्र सोमनाथम च श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकालो ओंकार ममलेश्वरम परल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमाशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्या तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं गुरुसूनेशं शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं पात पठेन्नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यन्ति इति 12 ज्योतिर्लिङ्गानि. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवा. अशा पद्धतीने सर्वप्रथम शुद्ध पाणी, मग पंचामृत आणि त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने भगवान शिवशंकरांना आपल्याला स्नान घालायचं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. आणि हे शिवलिंग स्वच्छ पुसून आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी बेलपत्रावर एक बेलपत्र घ्यायचं आणि हे बेलपत्र असे इथे ठेवून त्या बेलपत्रावर भगवान शिवशंकरांना स्थापित करायचं. हे जे तीर्थ आहे अभिषेकाचं हे प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण करायचं घरातल्यांनी. आणि इतकं तुमच्याकडनं ग्रहण करणं होत नसेल तर थोडं अगदी 2 चमचे घेऊन मग ते व्यवस्थित एखाद्या झाडामध्ये विसर्जित करायचं. तुळशीला वगैरे टाकायचं नाही. शिवलिंगावर पूर्ण शिवपरिवार विराजित असतो, त्यामुळे आपल्याला श्री गणेशांना उजव्या बाजूंनी, नंतर कार्तिक स्वामींना असं अष्टगंध लावून घ्यायचं. त्यानंतर बोटांनी सर्वप्रथम
या 2 बोटांनी आपल्याला अशा पद्धतीने ह्या 2 बोटांनी आपल्याला अशा प्रकारे अष्टगंध लावून घ्यायचं आणि त्यानंतर हा जो बोट आहे या बोटाने आपल्याला असं खालून लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे अष्टगंध भगवान शिवशंकरांना लावायचं आहे. आणि यानंतर आपल्याला पार्वती मातेला इथे हळदी कुंकू आणि अशोक सुंदरी मातेला इथे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तेच आपल्याला आपल्या कपाळी लावायचं आहे. भस्म देखील कपाळी लावायचं आहे. सगळ्यांना अक्षता अर्पण करायच्या अखंड. आणि प्रत्येक उपचार अर्पण करताना, जसं भस्म अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय असं म्हणून प्रत्येक उपचार आपल्याला अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपण हे जे बेलपत्र, पांढरी जी फुलं आहे शुभ्र रंगाची, ही फुलं आपल्याला महादेवांना अर्पण करायची आणि मस्तपैकी पूजा करायची. प्रदोष व्रताची पोथी असते, ती पोथी दाखवते तुम्हाला. ती पोथी तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये पूजेच्या ठिकाणी मिळून जाईल आणि त्या पूजेचं वाचन करायचं. अशा प्रकारे मी आता पूर्ण पूजा करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते. शिवाय तर अशा प्रकारे सर्व पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रदोषाची कहाणी वाचायची आहे. प्रदोषाच्या पुस्तक हे कुठल्याही तुम्हाला मंदिरामध्ये मिळून जाईल. आणि ते काय झालं, व्हिडिओ शूट करता नाही आला त्या पुस्तकाचा. आता जेव्हा एडिटिंग करायला बसली तेव्हा कळलं. खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आणि भगवान शिवशंकरांचा आवडीचा जो नैवेद्य आहे तो म्हणजे दही भात त्यांना अर्पण करायचा. त्याआधी छान आरती करायची. फळांचा जो आपण फळं जे घेतले त्या फळांचा नैवेद्य अर्पण करायचा. अशा प्रकारे आपल्याला हे प्रदोष व्रताची संपूर्ण पूजा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला पूर्ण करायची असते. आणि त्यानंतर संपूर्ण रात्रभर ही पूजा आपल्या घरामध्ये अशाच पद्धतीने त्याच पद्धतीने तशीच राहू द्यायची, जेणेकरून त्याची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्ण आपल्या वास्तूमध्ये पसरते. आणि दुसऱ्या दिवशी आपली देवपूजा झाल्यानंतर आंघोळ वगैरे आपण करून आपण देवपूजा केल्यानंतर ह्या पूजेची उत्तर पूजा आपल्याला करायची आहे. तर उत्तर पूजा आपल्याला कशी करायची, महादेवांना आपल्याला बेलपत्र फूल अर्पण करायचं, त्यांना आपली मनातली प्रार्थना सांगायची. त्यानंतर कापुराने आरती करून महादेवांना साखरेचा हो किंवा दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यावर थोडेसे अक्षता अर्पण करून थोडं पाणी शिवलिंगावर अर्पण करायचं आणि पुनरागमनायचं असं म्हणून आपल्याला पूजेचं विसर्जन करायचं. तर अशा पद्धतीची साधी सोपी आणि खूप छान फळ देणारी, त्याचप्रमाणे महादेवांना त्वरित प्रसन्न करणारं हे प्रदोष व्रत आहे. गेले 21 वर्ष मी हे प्रदोष व्रत करते आहे आणि याचे खूप छान फायदे मला मिळालेले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील हे व्रत तुम्हाला जर करायचं असेल तर जरूर करा. फक्त महिन्यातून 2 प्रदोष येतात, पण अतिशय आपल्या जीवनामध्ये ऊर्जा निर्मिती करणारं असं हे महादेवांचं व्रत आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईकचं बटन प्रेस करा आणि हो, व्हिडिओ हाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.